हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. मागील व्हिडिओमध्ये आपण स्टडी केला होता सिलेबस टॉपिक रेंज, मल्टिप्लाइंग फॅक्टर अँड रेंज एक्सटेन्शन. ओके, मल्टिप्लाइंग फॅक्टरचे आपण काही एक्झाम्पल्स पाहिले होते, सोपे एक्झाम्पल्स. तेही आपण मागील व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. त्याचबरोबर नेसेसिटी ऑफ रेंज एक्सटेन्शन ऑफ वॅटमीटर, नेसेसिटी ऑफ रेंज एक्सटेन्शन ऑफ वॅटमीटर. वॅटमीटरची रेंज एक्सटेन्शन का केली पाहिजे, का आवश्यक आहे, का गरजेचे आहे, ते आपण पाहिलं होतं. ओके, ठीक आहे. मेथड्स ऑफ रेंज एक्सटेन्शन ऑफ वॅटमीटर, मेथड्स ऑफ रेंज एक्सटेन्शन ऑफ वॅटमीटर बाय यूजिंग करंट ट्रान्सफॉर्मर अँड पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. ओके, बाय यूजिंग CT अँड PT आपण रेंज एक्सटेन्शन केली होती. त्याचबरोबर आपण सिलेबस टॉपिक नंबर 3.2.2 प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल यूजिंग CT अँड PT इन द सर्किट. ओके, CT अँड PT यूज करत असताना कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत, प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल यूजिंग CT अँड PT इन द सर्किट, हाही टॉपिक आपण कव्हर केलेला. ओके, सिलेबस टॉपिक नंबर 3.3 एरर्स अँड कॉम्पेन्सेशन, एरर्स अँड कॉम्पेन्सेशन. सिलेबस टॉपिक नंबर 3.3 एरर्स इन डायनॅमोमीटर टाईप वॅटमीटर अँड दिअर कॉम्पेन्सेशन. ह्या टॉपिकपर्यंत आपण आलो होतो. एरर्स इन डायनॅमोमीटर टाईप वॅटमीटर अँड दिअर कॉम्पेन्सेशन. MSBTला हा प्रश्न किंवा ह्या टॉपिकवरती बरेचसे प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आहेत, म्हणून हा IMP टॉपिक आहे असं आपण समजू. ओके, फॉलोइंग आर द डिफरंट एरर्स इन दिस टाईप. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ एरर इन डायनॅमोमीटर टाईप वॅटमीटर. प्रेशर कॉईल इंडक्टन्स. ओके, प्रेशर कॉईल जे आहे ज्याचे टर्मिनल C अँड V आहे. ओके, जी कॉईल आपण सप्लायच्या पॅरलमध्ये आणि लोडच्या पॅरलमध्ये जोडतो त्याला आपण प्रेशर कॉईल, व्होल्टेज कॉईल असंही म्हणतो. प्रेशर कॉईल इंडक्टन्स कॉईल असल्यामुळे त्याच्यामध्ये इंडक्टन्स त्याचा थोडासा असणार. त्या इंडक्टन्सचा काही परिणाम झाला तर वॅटमीटरच्या रिडिंगवरती एरर येऊ शकतात. ओके, वॅटमीटर हा कदाचित चुकीचे रिडिंग दाखवू शकतो, म्हणून प्रेशर कॉईल इंडक्टन्स हा एक प्रकारचा एरर असू शकतोय. ओके, एरर ड्यू टू लो पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर जर कमी असेल ओके, लो पॉवर फॅक्टर, तरीही एरर्स येणार आहेत. प्रेशर कॉईल कॅपॅसिटन्स. ओके, प्रेशर कॉईल म्हणजेच पुन्हा इथं व्होल्टेज कॉईल पण आपण त्याला म्हणूया, ज्याचे टर्मिनल C अँड V आहेत. ओके, प्रेशर कॉईल कॅपॅसिटन्स. इंडक्टन्स जसा क्रिएट होणार आहे त्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स पण क्रिएट होईल. कॅपॅसिटन्समुळे काही एरर्स येतात का, तर तेही आपल्याला पाहिजेत. म्युच्युअल इंडक्टन्स. ओके, म्युच्युअल इंडक्टन्स ड्यू टू कनेक्शन्समुळे काही एरर येतात का, किंवा कनेक्शनमुळे आलेले एरर्स हेही एरर आहेत. ओके, एडी करंट एरर्स, स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड एरर ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ मुव्हिंग सिस्टमच्या व्हायब्रेशनमुळे एरर येऊ शकतात. टेम्परेचर एरर. ओके, फिगर 3.3.1 डिफरंट टाइप्स ऑफ एरर इन डायनॅमोमीटर टाईप वॅटमीटर. ओके, हे एरर्स आपणाला 9 एरर्स आपणाला 1 बाय 1 डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ एरर इन डायनॅमोमीटर टाईप वॅटमीटर हे 9 प्रकारचे एरर्स आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रेशर कॉईल इंडक्टन्स. ओके, प्रेशर कॉईल इंडक्टन्स एरर ड्यू टू प्रेशर कॉईल इंडक्टन्स. प्रेशर कॉईल, व्होल्टेज कॉईल दोन्ही एकच. इट इज अज्युम्ड दॅट द प्रेशर कॉईल इज प्युअरली रेझिस्टिव्ह बट इट पजेस सम इंडक्टन्स. ओके, इट इज अज्युम्ड दॅट असं समजलं जातं की प्रेशर कॉईल इज प्युअरली रेझिस्टिव्ह आहे, प्युअरली रेझिस्टिव्ह आहे. ओके, प्युअरली फक्त तो रेझिस्टिव्ह आहे असं समजलं जातं प्रेशर कॉईल. परंतु इट पजेस सम इंडक्टन्स, त्याच्याजवळ थोडासा इंडक्टन्स असतो. द इफेक्ट इज दॅट ऑन लॅगिंग पॉवर फॅक्टर लोड्स द वॅटमीटर रीड्स हाय. ओके, ठीक आहे. द इफेक्ट इज दॅट, बघा इंडक्टन्स असल्यामुळे काय होणार आहे, द इफेक्ट इज दॅट ऑन लॅगिंग पॉवर फॅक्टर. कॉईलचा स्वतःचा जर इंडक्टन्स असेल, XL असेल, ओके, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आपण त्याला म्हणतो XL, ठीक आहे. जर तो इंडक्टन्स असेल
तर काय होणार आहे, लॅगिंग पॉवर फॅक्टरच्या लोडमुळे तो वॅटमीटर हा रीडिंग जास्त दाखवेल, रीड्स हाय. ओके, ठीक आहे. प्रेशर कॉईल, व्हेरी सिरियस एरर मे बी इंट्रोड्यूस्ड बाय प्रेशर कॉईल इंडक्टन्स ॲट लो पॉवर फॅक्टर अनलेस स्पेशल प्रिकॉशन्स आर टेकन. ओके, व्हेरी सिरियस, अतिशय गंभीर प्रमाणात एरर, चूक मे बी इंट्रोड्यूस्ड, चूक तयार होऊ शकते बाय प्रेशर कॉईलद्वारा. ओके, प्रेशर कॉईल इंडक्टन्सद्वारा ॲट लो पॉवर फॅक्टर अनलेस स्पेशल प्रिकॉशन्स आर टेकन. द वॅटमीटर रीड्स लो व्हेन पॉवर फॅक्टर इज लीडिंग. ओके, पहा, पॉवर फॅक्टर ज्यावेळी जास्त असतो, लिडिंगमध्ये असतो, त्यावेळी वॅटमीटर काय काम करणार आहे, कमी व्हॅल्यू मेजर करेल. ओके, रीड्स लो व्हेन पॉवर फॅक्टर इज लीडिंग, आणि पॉवर फॅक्टर ज्यावेळी कमी असेल त्यावेळी काय असेल, वॅटमीटर हा जास्त व्हॅल्यू रीड करेल. ओके, ठीक आहे. हाऊ टू मिनिमाइज दिस एरर. ह्या एररला मिनिमाइज कसं करू शकतो आपण, किंवा कमी कसे करू शकतो. ओके, इंडक्टन्स ड्यू टू प्रेशर कॉईल, किंवा प्रेशर कॉईलच्या इंडक्टन्समुळे येणारी एरर, याला आपण कॉम्पेन्सेट कसं करू शकतो. हाऊ टू मिनिमाइज दिस एरर कॅन बी मिनिमाइज्ड ऑर कॉम्पेन्सेटेड बाय connecting a capacitor in parallel with the portion of high resistance as shown in figure 3.2.1. ओके, ठीक आहे. हा आहे तुमचा इंडक्टर RPC, प्रेशर कॉईलचा रेजिस्टन्स RM मल्टिप्लाइंग रेजिस्टर. ठीक आहे. आणि हा जो तुमचा कॅपॅसिटर आहे तो पॅरललमध्ये कनेक्ट करायचा आहे. कॅपॅसिटर इन पॅरलल विथ पोर्शन ऑफ हाय रेजिस्टन्स ॲज शोन इन फिगर 3.3.2. Okay, the value of circuit constant as per chosen that for power frequencies omega square c square r square less than equal to 1. Okay, the value of circuit constant are so chosen that for power frequencies omega square c square r square less than equal to 1. Okay, जे सर्किट कॉन्स्टंट आहेत त्याची व्हॅल्यू आपण अशा पद्धतीने निवडलेली आहे की ओमेगा स्क्वेअर अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा पॉवर फ्रिक्वेन्सी आपण त्याला म्हणू, सी स्क्वेअर आर स्क्वेअर ह्या व्हॅल्यूच्या स्क्वेअरच्या पण कमी आणि इक्वल टू 1 असायला हवे, अशा पद्धतीचे आपण काय केलं, सर्किट कॉन्स्टंट ह्याच्यामध्ये चूज केलेत, निवडलेले आहेत. ओके, म्हणजेच हे सर्किट कॉन्स्टंट L, RPC, RM अँड C. एरर नंबर 2, एरर ड्यू टू लो पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर कमी असेल तर this error occurs when power is measured in a circuit which operates at low power factor. This error occurs when power is measured in a circuit which operates at low power factor. Okay, बघा, this error occurs when power is measured in a circuit which operates at low power factor. ठीक आहे, म्हणजेच काय, जी आपण पॉवर मेजर करतोय वॅटमीटरने, तीच पॉवर जर कमी पॉवर फॅक्टरने जर ऑपरेट होत असेल तर अशा वेळी कमी पॉवर फॅक्टरमुळे येणारी चूक ही अशी असू शकते. ओके, धिस एरर अक्युअर्स. लो पॉवर फॅक्टर टाईप LPF वॅटमीटर इज यूज्ड इन सच केसेस. लो पॉवर फॅक्टर टाईप हे वॅटमीटरचा एक टाईप आहे. अशा वेळी त्या प्रकारचे वॅटमीटर आपण यूज करतो. In such cases, LPF wattmeter is explained in section 3.3.1. Okay, LPF wattmeter is explained in section 3.3.1. हा लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर जो आहे तो एक्सप्लेन केलेला आहे सेक्शन 3.3.1 मध्ये. थर्ड टाइप ऑफ एरर, तिसरा प्रकारचा एरर, प्रेशर कॉईल कॅपॅसिटन्स. ओके, प्रेशर कॉईल कॅपॅसिटन्स. दिस एरर इज इंट्रोड्यूस्ड ड्यू टू इंटरनल कॅपॅसिटन्स formed in the series resistance of the pressure coil circuit. This error is introduced due to the internal capacitance formed in the series resistance of the pressure coil circuit. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, प्रेशर कॉईल कॅपॅसिटन्स कसा क्रिएट होतो बघा. प्रेशर कॉईल कॅपॅसिटन्समुळे एरर कसा क्रिएट होतो. दिस एरर म्हणजे प्रेशर कॉईल कॅपॅसिटन्सचा एरर इज इंट्रोड्यूस्ड ड्यू टू द इंटरनल कॅपॅसिटन्स formed in the series resistance of the pressure coil. Okay,
जो काय सिरीज रेजिस्टन्स आहे प्रेशर कॉईलच्या, त्या सिरीज रेजिस्टन्समुळे इंटरनल कॅपॅसिटन्स जो तयार होतो तो आपण काय करतो, प्रेशर कॉईल कॅपॅसिटन्सची एरर समजू शकतो. ड्यू टू दिस द वॅटमीटर रीड्स हाय ऑन लॅगिंग पॉवर फॅक्टर. ओके, ड्यू टू दिस द वॅटमीटर रीड्स हाय ऑन लॅगिंग पॉवर फॅक्टर. बघा, लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल तर वॅटमीटर हा जास्त रीडिंग मेजर करतो. दिस एरर कॅन बी मिनिमाइज्ड बाय मेकिंग इंडक्टिव्ह रिॲक्टन्स अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इक्वल. ओके, म्हणजेच हा एरर जो आहे किंवा ह्या एररला कमी करण्याची पद्धत ही जो आपला प्रेशर कॉईल इंडक्टन्स होता म्हणजे एरर नंबर 1 त्याच प्रकारे आहे प्रेशर कॉईल कॅपॅसिटन्स. ओके, किंवा त्याच्या विरुद्ध. दिस एरर इज इंट्रोड्यूस्ड ड्यू टू द इंटरनल कॅपॅसिटन्स फॉर्म्ड इन द सिरीज रेजिस्टन्स ऑफ द प्रेशर कॉईल सर्किट. ड्यू टू दिस द वॅटमीटर रीड्स हाय on lagging power factor. This error can be minimized by making inductive reactance and capacitive reactance equal. Okay, error number 4, error due to mutual inductance effect. Errors are caused due to mutual inductance between current coil and pressure coil. Pressure coil आणि current coil च्या मध्ये म्युच्युअल इंडक्टन्स जो असेल त्या इंडक्टन्समुळे अशा प्रकारचे जे एरर होतात किंवा म्युच्युअल इंडक्टन्सच्या इफेक्टमुळे जी काही चूक होते वॅटमीटरच्या रीडिंगमध्ये त्याला आपण एरर ड्यू टू म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणू शकतो. दिस एरर इज नॉट सो सिरियस ॲट पॉवर फ्रिक्वेन्सीज बट इट इन्क्रीज ॲट हायर फ्रिक्वेन्सीज. पॉवर फ्रिक्वेन्सी असेल त्यावेळी हे एरर अतिशय काही सिरियस नसतात, परंतु हायर फ्रिक्वेन्सीज ज्यावेळी येतील त्यावेळी हे एरर काय होतात, हे एरर म्हणजेच काय याच्यामुळे एरर तयार होऊ शकतो. दिस एरर कॅन बी मिनिमाइज्ड बाय प्रॉपर डिझाईन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. हे एरर प्रॉपर इन्स्ट्रुमेंटचं डिझाईन करून आपण मिनिमाइज करू शकतो. ओके, दिस इज द 4th टाइप ऑफ एरर. ठीक आहे. 5th एरर पहा, एरर ड्यू टू वॅटमीटर कनेक्शन. एरर ड्यू टू वॅटमीटर कनेक्शन. ओके, दिस क्वेश्चन आस्क्ड इन MSBT exam summer 17. Describe the connection error that occurs in dynamometer type wattmeter with a neat diagram. ओके, विथ अ नेट डायग्राम. ठीक आहे. एरर ड्यू टू वॅटमीटर कनेक्शन. वॅटमीटरच्या चुकीच्या कनेक्शनमुळे पण काही एरर येऊ शकतात. ठीक आहे. इथं दाखवलं आहे तुमचा CC करंट कॉईल, त्याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असेल VCC, करंट कॉईलच्या अक्रॉसचं व्होल्टेज ICC म्हणजे करंट कॉईलमधून जाणारा करंट ICC. ठीक आहे, इक्वल्स टू IL. तेवढा तितकाच करंट लोडमधून जाणार आहे म्हणून ICC इक्वल्स टू IL सांगितलेलं आहे. इथं काय आहे तुमचा VPC म्हणजे प्रेशर कॉईलच्या अक्रॉसचा व्होल्टेज जो सप्लाय व्होल्टेजच्या इक्वल असणार आहे. ओके, हा तुमचा PC प्रेशर कॉईल. ठीक आहे, फिगर नंबर 1 दाखवलेले आहे. ठीक आहे. आता इथं पहा थोडेसे कनेक्शन्स काय केलेत, चुकीचे केलेत. चुकीचे म्हणण्यापेक्षा एरर कशा पद्धतीनं आपण जर वॅटमीटर यूज करत असताना वॅटमीटरचा जो काय प्रेशर कॉईल आहे ज्याचा टर्मिनल C आणि V असतो तो C टर्मिनल योग्य कनेक्शनसाठी करंट कॉईलच्या M टर्मिनलला कनेक्ट करावा लागतो. ओके, जर का आपण चुकून तो प्रेशर कॉईलचा C टर्मिनल हा करंट कॉईलच्या लोड साईडला कनेक्ट केला म्हणजे L टर्मिनलला जर कनेक्ट केला तर काय परिणाम होतो पहा. ओके, IPC जो आहे तो इकडून आधी IPC इकडे जाण्याऐवजी काय होईल, जो करंट कॉईलमधून जो निघणारा जो करंट होता IL किंवा ICC प्लस IPC असेल. ओके, म्हणजेच काय मुख्य करंट कोण असणार आहे ICC, तिथून हे करंट डिव्हिजन होतील. इतकाच फरक फक्त होणार आहे. ठीक आहे. आपण डिटेलमध्ये समजावून घेऊयात की केस नंबर 1 ह्याच्यामध्ये 2 केसेस झालेले आहेत. केस नंबर 1, स्मॉल व्हॅल्यू ऑफ लोड करंट. स्मॉल व्हॅल्यू ऑफ लोड करंट. ओके, लोड करंटची स्मॉल व्हॅल्यू असेल तर इफ लोड करंट इज स्मॉल अँड इफ वॅटमीटर इज कनेक्टेड ॲज शोन इन द फिगर 3.3.3a then VCC will be small. VCC will be small. ओके, व्होल्टेज अक्रॉस करंट कॉईल अतिशय स्मॉल असेल बिकॉज VCC इक्वल्स टू ICC. बिकॉज VCC इक्वल्स टू ICC. ठीक आहे. RCC अँड ICC इक्वल्स टू IL. ओके, RCC अँड ICC इक्वल्स टू IL म्हणजेच लोड करंट आणि करंट थ्रू करंट कॉईल हा काय असेल, इक्वल असेल, विच इज स्मॉल, तो कमी असेल. ओके, जो काय असेल तो कमी असेल. ॲट द सेम टाईम पॉवर लॉस इन करंट कॉईल विल बी स्मॉल बिकॉज PCC इक्वल्स टू ICC स्क्वेअर RCC. ओके, पॉवर जी लॉस असेल वॅटमीटरमध्ये त्याच इन्स्टंटला काय असेल, कमी असेल. विल बी स्मॉल बिकॉज PCC म्हणजेच पॉवर थ्रू करंट कॉईल. ओके, करंट कॉईल पॉवर असं आपण म्हणूया इक्वल्स टू ICC स्क्वेअर RCC अँड ICC इज स्मॉल. म्हणून अशा वेळी काय असेल, ICC जर स्मॉल असेल तर PCC म्हणजे करंट कॉईलची जी काय पॉवर आहे ती पण कमी असेल.
Now for the same current, if we connect the wattmeter as shown in the figure 3.3.3b, अशा वेळेला आपण जर फिगर नंबर बी मध्ये सांगितल्याप्रमाणे करंट कॉइलचं जर कनेक्शन केलं तर काय होईल पहा. नाव फॉर द सेम करंट इफ वी कनेक्ट द वॅटमीटर ॲज शोन इन द फिगर देन ICC इक्वल्स टू IL प्लस IPC. ICC म्हणजे करंट थ्रू करंट कॉइल, ICC म्हणजे करंट थ्रू करंट कॉइल इक्वल्स टू तो काय असेल लोड करंट प्लस प्रेशर कॉइलमधून जाणारा करंटची बेरीज. दॅट इज द करंट कॉइल विल कॅरी लोड करंट प्लस प्रेशर कॉइल करंट, हेन्स एरर विल बी इंट्रोड्यूस्ड. म्हणून काय होईल एरर तिथे तयार होईल. ॲट द सेम टाइम PCC विल इन्क्रीज बिकॉज ऑफ इन्क्रीज्ड ICC. ओके ठीक आहे. ॲट द सेम टाइम PCC विल इन्क्रीज म्हणजेच प्रेशर कॉइलमधून जाणारा PCC. ओके ठीक आहे. आउटपुट करंट थ्रू प्रेशर कॉइल विल इन्क्रीज बिकॉज ऑफ इन्क्रीज्ड IOC. हेन्स when circuit current is small, hence when circuit current is small, circuit current ज्यावेळी कमी असेल the wattmeter should be connected as shown in figure 3.3.a. ओके सर्किट करंट ज्यावेळी कमी असेल त्यावेळी आपण काय केलं पाहिजे तर वॅटमीटरला फिगर 1 प्रमाणे दाखवल्याप्रमाणे कनेक्शन्स हे असायला पाहिजेत, करायला पाहिजेत. ओके केस 2 लार्ज व्हॅल्यू ऑफ करंट. ओके केस 1 पाहिले आपण कमी व्हॅल्यूचं जर करंट असेल तर. आता केस 2 पहा लार्ज व्हॅल्यू ऑफ करंट असेल तर इफ लोड करंट इज लार्ज, लोड करंट जर लार्ज असेल देन वॅटमीटर कनेक्शन ॲज पर फिगर 3.3.3b इज प्रिफर्ड. जर लोड करंट जास्त असेल तर अशा पद्धतीचं कनेक्शन हे योग्य आहे. ओके ठीक आहे. इफ कनेक्शन इज मेड ॲज पर फिगर 3.3.3a देन VOC विल बी लार्ज because ICC is large and VPC equals to VCC plus V1, so error will be introduced. ओके जर लोड करंट जास्त असेल आणि आपण फिगर नंबर 3.3.a म्हणजे ही जी पहिली फिगर आहे त्या पद्धतीने जर कनेक्ट केला तर VOC विल बी लार्ज. ओके VPC विल बी लार्ज बिकॉज ICC इज लार्ज. ठीक आहे हा VOC नाही आहे VCC असेल. voltage across current coil will be large because ICC current through current coil is large and VPC equals to pressure coil च्या across voltage VPC equals to ते कसा असेल पहा VCC plus IL, VCC plus VL. okay VCC plus VL, so error will be introduced. okay अशा पद्धतीनं जर लार्ज व्हॅल्यू ऑफ लोड करंट असेल आणि कनेक्शन एक प्रमाणे जर आपण कनेक्शन केलं म्हणजेच फिगर 3.3.3 हे पद्धतीने जर कनेक्शन केलं तर एरर इंट्रोड्यूस होईल. इफ कनेक्शन इज मेड ॲज पर फिगर 3.3.3b देन ICC इक्वल्स टू IL प्लस IPC. ओके लोड करंट प्लस प्रेशर कॉलमधून जाणारा पॉवर बट IPC इज स्मॉल इक्वल्स टू V अपॉन RPC large and VPC equals to VL. Thus, connection shown in figure 3.3.3b is preferred for large value of current. Okay, how to compensate connection error? Okay, कनेक्शनमुळे जी काय निर्माण होणारी चूक आहे ती कशा पद्धतीने कमी करू शकतो. Note that for an uncompensated wattmeter, okay, note that for an uncompensated wattmeter, uncompensated म्हणजे सुव्यवस्थित नसलेले वॅटमीटर जे आहेत the reading of wattmeter includes the power loss in the coil connected to load side. ओके अशा वॅटमीटरमध्ये पॉवर लॉस जी आहे ती कशा इन्क्लूड केलेली असते कनेक्टेड टू लोड साइड. सो यूज ऑफ अबाव कनेक्शन होल्ड्स गुड ओनली इफ द पॉवर लॉस इन द इन्स्ट्रुमेंट इज टू बी निग्लेक्टेड. ओके अशा पद्धतीचे जे काही कनेक्शन आहेत वरील कनेक्शन ए आणि कनेक्शन बी हे केव्हा होल्ड्स केले जाऊ शकतात म्हणजे चांगल्या पद्धतीचे आहेत हे कसे आपण म्हणू शकतो ओनली इफ द पॉवर लॉस इन द इन्स्ट्रुमेंट इज टू बी निग्लेक्टेड. वी कॅनॉट नलिफाय द एरर कम्प्लिटली बट बाय यूजिंग अबाव कनेक्शन्स वी कॅन रिड्यूस द एरर. ओके आपण हा एरर कधीही नलिफाय करू शकत नाही, पूर्णपणे नष्ट करू शकत नाही, परंतु वरील कनेक्शन म्हणजेच कनेक्शन फिगर ए आणि फिगर बी यूज करून आपण ह्या एररला काय करू शकतो थोडंफार कॉम्पेन्सेट करू शकतो. ओके
फॉर्म्युला टू सॉल्व प्रॉब्लेम ऑन एरर ड्यू टू वॅटमीटर कनेक्शन. एक वॅटमीटरच्या कनेक्शन चुकीच्या कनेक्शनमुळे किंवा फिगर ए आणि फिगर बी मध्ये दाखवलेल्या कनेक्शनप्रमाणे जर कनेक्शन करायचं असेल तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला डिझाईन आहे. फॉर्म्युला टू सॉल्व प्रॉब्लेम ऑन एरर ड्यू टू वॅटमीटर कनेक्शन. ट्रू पॉवर इक्वल्स टू VI cos phi. ही तुमची सर्किटची ट्रू पॉवर असेल, खरी पॉवर असेल. पॉवर लॉस इन करंट कॉईल इक्वल्स टू I² इंटू RCC. Therefore, percentage error true power minus power indicated by wattmeter divided by true power into 100. ओके, पर्सेंटेज एरर जर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला लागू होईल. ट्रू पॉवर मायनस पॉवर इंडिकेटेड बाय वॅटमीटर डिवायडेड बाय ट्रू पॉवर इंटू 100. पॉवर लॉस इन करंट कॉईल divided by true power into 100. I² RCC divided by VI cos phi into 100. Okay, power loss in pressure coil V² upon RPC, V² upon RPC. Percentage error true power minus power indicated by wattmeter divided by true power into 100. पुन्हा तोच फॉर्म्युला आहे. Therefore, power loss in PC, power loss in pressure coil divided by true power into 100 equals to V² by R divided by V into I cos phi into 100. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पर्सेंटेज एरर पॉवर लॉस इन प्रेशर कॉईल ह्या फॉर्म्युल्याने काढू शकतो. त्याचबरोबर पर्सेंटेज एरर पॉवर लॉस इन CC ह्या फॉर्म्युल्याने आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, ठीक आहे. एरर नंबर 6, एडी करंट एरर. एडी करंट are induced in the solid metal parts and within the thickness of the conductors due to magnetic field of current coil. एडी करंट are induced म्हणजे निर्माण होणे. एडी करंट निर्माण होऊ शकतात in the solid metal parts, जे जाड मेटल पार्ट्स असतात त्याच्यामध्ये, and within the thickness of the conductor due to magnetic field of current coil. Compensation for eddy current error. This error can be minimized by using stranded conductor for current coil and by using a metal of high resistance for a coil support. ओके, पहा एडी करंट जो आहे तो कसं कॉम्पेन्सेट करू शकतो. दिस एरर कॅन बी मिनिमाइज्ड बाय युझिंग स्ट्रँडेड कंडक्टर. स्ट्रँडेड म्हणजे मल्टीस्ट्रँड कंडक्टर असतात, तशा पद्धतीचे कंडक्टर्स यूज करून आपण हा एरर मिनिमाइज करू शकतो फॉर करंट कॉईलसाठी. अँड बाय युझिंग अ मेटल, ओके, बाय युझिंग अ मेटल ऑफ हाय रेजिस्टन्स फॉर कॉईल सपोर्ट. ठीक आहे. एरर नंबर 7, स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड एरर. स्ट्रे म्हणजे विस्तृत, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र, त्याच्यामुळे येणारे एरर, चुका. द इलेक्ट्रोडायनोमीटर टाईप meter work on relatively weak operating magnetic field and therefore error may be introduced due to external magnetic field or stray magnetic field. ठीक है. Compensation for stray magnetic field error. To minimize this error, the instrument is magnetically shielded by laminated nickel iron screen. ओके, इन्स्ट्रुमेंटला आपण काय करायचं आहे, लॅमिनेशन करायचं आहे निकेल आयर्न स्क्रीन. कशासाठी, तर स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड एरर कमी करण्यासाठी. प्रिसिजन टाईप वॅटमीटर आर कम्पन्सेटेड फॉर स्ट्रे मॅग्नेटिक फील्ड बाय युझिंग अस्टॅटिक सिस्टम. एरर नंबर 8, एरर कॉज्ड बाय व्हायब्रेशन ऑफ द मूव्हिंग सिस्टम. दिस एरर हॅज ऑसिलेटरी नेचर फॉर AC quantities. The torque on the moving system varies cylindrical. The torque on the moving system varies cylindrically with frequency and it is twice the frequency of voltage. With frequency and it is twice the frequency of the voltage. If torque pulsation frequency matches with the natural frequency of mechanical part, pointer, spring, spindle, etc., the moving system vibrates with considerable amplitude. The moving system vibrates with considerable amplitude. Thus, pointer oscillates and readings cannot be taken. Compensation for vibration error. This error can be compensated by proper designing of the instrument.
This error can be compensated by proper designing of the instrument. Error number 9, temperature error. Error number 9, temperature error. This is due to temperature coefficient of resistance of the current coil and pressure coil and spring. This is due to temperature coefficient of म्हणजे जो तापमानाचा सहगुणक आहे टेम्परेचर कोएफिशियंट आहे ह्याच्यावरती हा टेम्परेचर एरर आहे त्याच्यामुळे तो निर्माण होतो. ऑफ रेजिस्टन्सच्या ऑफ द करंट कॉइलच्या रेजिस्टन्सच्या टेम्परेचर कोएफिशियंटमुळे हा एरर तयार होऊ शकतो. अँड द प्रेशर कॉइल अँड स्प्रिंग. द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन प्रेशर कॉइल resistance and spring are opposite in nature and hence they neutralize each other provided that the pressure coil multiplier resistance used should be of manganese material which has negligible temperature coefficient of resistance. Okay, मॅग्नेनियम मटेरियल यूज करून आपण ह्या एररला कॉम्पेन्सेट करू शकतो की ज्याचा मुळातच टेम्परेचर कोएफिशियंट हा निग्लिजिबल अत्यंत कमी आहे. ओके, सो वी हॅव स्टडीड धिस 9 टाइप्स ऑफ एरर. अशा पद्धतीने आपण हे 9 प्रकारचे एरर पाहिलेत. तर आपण नेक्स्ट लेक्चरला म्हणजे सिलेबस टॉपिक नंबर 3.3.1 लो पॉवर फॅक्टर LPF टाईप वॅटमीटर हा पुन्हा एकदा पाहून आपण आत्ता जे 9 प्रकारचे जे 9 टाईपचे जे एरर पाहिलेत त्याची रिव्हिजन करून नेक्स्ट टॉपिक जो असणार आहे आपला तो आपण सुरू करणार आहोत. ओके, तर पुढील व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.